नमस्ते, परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल बघितलंच असेल. आज आपण गणपती कसा आरी वर्क करायचं ते बघणार आहोत. इथं पूर्ण आपलं जे डिझाईन आहे ते थ्रेड वर्क, मनी वर्क, आणखी शुगर बीड्सनी आपण पूर्ण केलेलं आहे. तर हे ट्रेसिंग कसं करायचं, आणखी आरी वर्क कसं करायचं ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर याच्या आधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर इथं आधी आपल्याला ट्रेस करून घ्यायचं असेल. आपल्याला ट्रेसिंग येत नसेल तर तुम्ही 3D किंवा 4D प्रिंट काढून घेऊ शकता, आणखी कार्बन पेपरनी ट्रेस करून घेऊ शकता. तर इथं मी ड्रॉईंग करून घेतलेलं आहे, आणखी कार्बन पेपरनी ट्रेस करून घेत आहे. तर आपला ब्लाऊजचा कलर कोणता आहे त्यानुसार तुम्ही बघू शकता, किंवा आपलं कापड जे आपण घेतलेलं आहे तो कापड डार्क असेल तर आपल्याला व्हाईट कलरचं कार्बन घ्यायचं आहे, आणखी फेंट असेल तर येलो कलरचा कार्बन घ्यायचा आहे. तर इथं डिझाईनवरती फक्त ट्रेस करून गिरवून घ्यायचं आहे आपल्याला. तर अगदी सोप्या पद्धतीनं हे ट्रेसिंग मेथड आहे. ट्रेसिंगचेही क्लासेस आपले येणार आहेत, त्यानुसार तुम्ही बघून ट्रेस करू शकता. देवी कशी आरी वर्क करायची तोही व्हिडिओ आपल्याला आहे. त्याला 10,000 व्ह्यूज आपले मिळालेले आहेत. 10,000 व्ह्यूज आलेले आहेत. तर सगळ्यांचे धन्यवाद. आणखी आपला ऑनलाईन क्लासेसही अवेलेबल आहेत, त्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्ही शिकू शकता. 100+ स्टिचेस आपण त्यामध्ये शिकवतो. आणखी फॅब्रिक पेंटिंगचा क्लासही आपण घेतो. तर इथं ट्रेस करून झालेले आहे आपली डिझाईन, आणि आपल्याला जरी थ्रेडने आउटलाईन करून घ्यायची आहे, कारण जे आपण आत वर्क करणार आहोत ते अगदी सोप्या पद्धतीने आपण करू शकतो. फक्त चेन स्टिच आपल्याला घालून घ्यायची आहे. आपले बेसिक आरी एम्ब्रॉयडरीचे क्लासेसची प्लेलिस्टही आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता. अगदी फ्रीमध्ये आपण शिकवलेलं आहे की कसं आरी वर्क करायचं. अगदी पहिल्या क्लासपासून तुम्ही जर सुरुवात केली तर घरी बसून सोप्या पद्धतीनं तुम्ही आरी वर्क शिकू शकता. आणखी कोणते व्हिडिओ आपल्याला हवे असतील बनवून तर तुम्ही कमेंट करू शकता, त्यानुसार तुम्हाला व्हिडिओ बनवून मी देण्याचा प्रयत्न करेन. आणखी खूप जणांचे कमेंट आलेले आहेत की कटवर्क कसं करायचं, 3D वर्क कसं करायचं. तो व्हिडिओ अजून मी बनवलेला नाही आहे, पण तो व्हिडिओ बनवून मी नक्की तुम्ही शिकू शकता. फॅब्रिक पेंटिंगचेही क्लासेस आपले येणार आहेत. खूप असे क्लासेस आपण घेऊन येणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि शेअर करायला विसरू नका. तर इथं शुगर बीट्सचं आपल्याला इथं आउटलाईन करून घ्यायची आहे फेट्यासाठी. बेसिक क्लासची प्लेलिस्ट आपली या चॅनलवरती अवेलेबल आहे. आता ॲडव्हान्स क्लास आपण सुरू करतो आहे, त्यामध्ये बेसिक क्लासमध्ये आपले 20 ते 25 क्लासेस झालेले आहेत. तुम्ही जाऊन चेक करू शकता. खूप डिटेलमध्ये आपण शिकवलेलं आहे. आता ॲडव्हान्स क्लासचेही आपले सुरू होतील आरी एम्ब्रॉयडरीचे, आणि त्यानंतर फॅब्रिक पेंटिंगचा आपण क्लासेस सुरू करणार आहोत. तर इथं आपल्याला पूर्ण शुगर बीटची जी आउटलाईन आहे ती करून घ्यायची आहे, कारण आपण ज्या आत वर्क करणार आहोत ते अगदी सोप्या पद्धतीनं आपलं करून घेणार आहोत. आता इथं मी जे हातासाठी वापरलेलं आहे ते व्हाईट कलरचं किंवा मोती कलर टाईप थ्रेड तुम्ही यूज करू शकता, सिल्क थ्रेड. सिल्क थ्रेडची चेन स्टिच घालायची आहे आपल्याला. जे आपण ट्रेस करून घेतलेलं आहे त्यानुसार आपल्याला फक्त फिलअप करून घ्यायचं आहे. आता मध्ये आपल्याला हायलाईट करण्यासाठी म्हणून रेड कलरच्या थ्रेडनी फक्त एक लाईन टाकून घ्यायची आहे, कारण जे आपण डिझाईन काढतो ती हायलाईट व्हावी त्यासाठी. सिल्क थ्रेडच्या थ्रेडने आपल्याला आउटलाईन करून घ्यायची आहे.
आता त्यानंतर आपण इथं जे कमळ काढलेलं आहे त्यासाठी पिंक कलरची मी सिल्क थ्रेड वापरलेली आहे. इथंही मी चेन स्टिच करणार आहे कंटिन्यू. पूर्ण अगदी बारीक अशी चेन स्टिच आपल्याला इथं घालायची आहे. चेन स्टिचचे हे आपले व्हिडिओ आहेत अवेलेबल, तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता, आणखी प्रॅक्टिस करू शकता. सिल्क थ्रेडसाठी आपल्याला प्रॅक्टिसची खूप गरज असते. एक 4 ते 5 दिवस आपल्याला सिल्क थ्रेडची प्रॅक्टिस करावी लागते. इथं मी 4 mmचे गोल्डन बीट्स घेतलेले आहेत. इथं मी 4 mmचे गोल्डन बीट्स घेतलेले आहेत. या बीट्सने आपल्याला इथं मिठाई काढून घ्यायची आहे. तीन लेयर इथं मी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर इथं मी लोडिंग स्टिच केलेलं आहे सिल्क थ्रेडनी. इथं ग्रीन कलरची सिल्क थ्रेड वापरलेली आहे. ते साईडलाही आपल्याला ग्रीन कलरच्या सिल्क थ्रेडनी वर्क करायचं आहे. इथंही आपण चेन स्टिचेस घालून घ्यायचे आहे. इथं जी आपण निडल वापरलेली आहे ती 2 तारची वापरलेली आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये मी सांगत असते जे आपल्याला थ्रेडसाठी आपण वर्क करणार आहोत त्यासाठी आपल्याला 2 तारची निडल वापरायची आहे आरी वर्कची. आणखी जे आपण मटेरियल यूज करतो मटेरियलसाठी आपल्याला 2 तारची, जे आपण मटेरियल यूज करतो त्यासाठी आपल्याला 1 तारची निडल आहे ती वापरायची आहे. तर आपल्याला हे जे डिझाईन्स आहेत आपल्याला इमेज बघू शकता तुम्ही. पिंटरेस्ट ट्रॅपवर आपल्याला डिझाईन मिळू शकते. त्यानुसार तुम्ही 3D किंवा 4D काढून आणू शकता प्रिंट. आणखी हा व्हिडिओ बघून तुम्ही हे वर्क करू शकता अगदी सोप्या पद्धतीने. जर वर्क करण्यात काय आपल्याला अडचण येत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. आता इथं आपल्याला मधल्या बाजूलाही ग्रीन कलरची चेन स्टिच घालून घ्यायची आहे. आता इथं मी ऑरेंज कलरची सिल्क थ्रेड घेतलेली आहे. इथंही आपल्याला चेन स्टिचेस घालून घ्यायचं आहे. आता इथे जे आहे ते आपल्याला आउटलाईन करून घ्यायचे आहे. आता तुम्ही बघू शकता खूप छान प्रकारे आपलं गणपतीचं जे हे आरी वर्क आहे ते करून झालेलं आहे. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणखी कमेंटमध्ये नक्की सांगा की व्हिडिओ कसा वाटला. आणखी व्हिडिओ आपल्याला हवे असतील बनवून तर तो तुम्ही सांगू शकता. इथं मी बघू शकता तुम्ही
फ्रेंच नॉट केलेला आहे. पूर्ण आपण सिल्क थ्रेडनं इथं चेन स्टिच घालून घेतलेले आहे. खूप सुंदर असं आपलं हे गणपतीचं वर्क झालेलं आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कमेंट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणखी शेअर करायला विसरू नका.